आता ही दृश्य तुम्ही पाहताय ती काँग्रेसच्या मीटिंग मधली दृश्य आहेत। यावेळेस अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी ठाकरे सेनेकडून जाहीर करण्यात आली। मात्र काँग्रेस नाराज होती, कारण की काँग्रेसचा असा आग्रह होता की या जागेवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनीच उभं राहावं तरच आम्ही पाठिंबा देऊ। मात्र अंबादास दानवे यांना संधी देण्यात आली, त्यामुळे आता काँग्रेसकडून वेगळा उमेदवार दिला जाईल अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली होती। आणि आता या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडले गेलेले आहेत। वैदेही, आज सकाळपासून आपण या सर्व घटनाक्रमावर लक्ष ठेवलेलं आहे। अंबादास दानवे त्या मीटिंगमध्ये पोहोचलेत काँग्रेसच्या नेत्यांसोबत। अंबादास दानवे आणि त्यांच्यासोबत जे ठाकरे सेनेचे महत्त्वाचे नेते त्यांची चर्चा सुरू आहे। चर्चांती काय ठरू शकतं, काय वाटतं? नक्कीच आपण बघतोय की एक अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या गांधी भवन या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सुरू आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, या ठिकाणी सतेज पाटील असे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत। त्यासोबतच ठाकरे सेनेचे देखील खासदार अनिल देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर आणि स्वतः उमेदवार अंबादास दानवे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्यात एक महत्त्वाची बैठक चालू आहे आणि गैरसमज जे आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीतून होतोय। नक्कीच आता या बैठकीमध्ये नेमकं काय ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अंबादास दानवे यांना काँग्रेसकडून पाठिंबा मिळणार की नाही? मात्र काँग्रेसने वारंवार अशी भूमिका घेतलेली होती की नाही, आम्ही आमचा उमेदवार उतरवणार। मात्र प्रेस लावले, ट्रायपॉड लावलाय।